आजच्या प्रगतयुगामध्ये शारीरिक व्याधीकडे दुर्लक्ष होत आहे. अशा व्याधीमधला असा एक आजार जो आजार सहनही होत नाही आणि सांगता येत नाही. हा आजार अतिशय वेदनादायी व अतिशय पीडा देणारा आहे. तो आजार म्हणजेच मूळव्याध. आज आपण मूळव्याध या आजाराविषयी जाणून घेणार आहोत. मूळव्याध हा मोठ्या प्रमाणात भारतीय लोकांना होणारा एक आजार आहे. बदलता आहार आणि आपली बदललेली जीवनशैली ही याची मुख्य कारणे आहेत. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील एकूण लोकांपैकी 50% लोकांना त्याच्या आयुष्यात कधी ना कधी या मूळव्याधीचा त्रास होतो. यातील 5% लोकांना याचा त्रास कायमस्वरूपी राहतो. नमस्कार, मी डॉक्टर अभिजित निकम आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये आपण मूळव्याध संबंधी इत्थंभूत माहिती घेणार आहोत. मूळव्याध म्हणजे नक्की काय, मूळव्याधाची लक्षणं काय, मूळव्याधाची कारणं काय, मूळव्याधाचे प्रकार किती, मूळव्याधावर चिकित्सा काय, अशा विविध गोष्टीवर आपण आज माहिती घेणार आहोत. सुरुवातीला आपण बघूया मूळव्याध म्हणजे काय. खरं तर आजच्या काळात स्वच्छच्या जागी म्हणजेच संडासच्या जागी कोणताही आजार झाला तरी आपण त्याला मूळव्याध म्हणतो. पण नक्की तो मूळव्याधच असतो का, हेच आपण आज या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मूळव्याध म्हणजे संडासच्या जागेला असलेल्या रक्तवाहिनीला आलेली सूज. आपल्या संडासच्या जागेमध्ये रक्तवाहिनीचे जे झुपके असतात त्या रक्तवाहिन्यांच्या झुपकेला आलेली जी सूज असते, जी गुदद्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील व फुगलेल्या व सुजलेल्या रक्तवाहिन्यांना मूळव्याध असे म्हणतात. मूळव्याध या अवघड जागेच्या दुखण्याचा संबंध संपूर्ण पचनसंस्थेचा आहे. हे दुखणे फक्त गुदद्वाराचे नसून यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असतात. पण मूळव्याध म्हणत असताना बरेच जण मूळव्याध, फिशर, बगंदर असे जे संडासच्या जागचे जे 3 आजार आहेत याच्यामध्ये गफलत करत असतात. आज आपण या तिन्ही आजाराविषयी जाणून घेणार आहोत, पण मूळव्याधीबद्दल जास्त आपण जाणून घेणार आहोत. या रोगास संस्कृतमध्ये अर्श असे म्हणतात. यामध्ये 2 प्रकारचे रोग आहेत, एकतर विना रक्तस्राव आणि दुसरा रक्तस्रावासहित. या रोगात गुदद्वाराच्या सभोवताल आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या बाहेर येतात. त्याने तेथे सतत ठणकल्यागत वेदना होते. क्वचित रक्तस्राव पण होतो. काटा टोचत आहे अशी भावना होते. अधिक रक्तस्राव झाल्यात रक्तकमतरता म्हणजेच ॲनिमिया होतो. गुदद्वाराची आकुंचन क्षमता क्रमशः हळूहळू नष्ट होत जाते. पुष्कळ काळ लोटल्यानंतर मग संग्रहणी, ग्रहणी हा रोग पण होऊ शकतो. या अवघड जागेचा दुखण्याचा संबंध पूर्ण पचनसंस्थेची आहे. भारतात आज घडीला दरवर्षी ह्या आजाराचे 10 ते 15 लाख रुग्ण नव्याने तयार होत असतात. काही काळापूर्वी मूळव्याध हा साधारण 40शीत उद्भवणारा आजार होता, पण आत्ता साधारण 18 ते 30 या वयोगटातील स्त्री पुरुषांनाही मूळव्याध होऊ लागला आहे. एकूण रुग्णांपैकी 10 ते 15% रुग्ण हे 18 ते 30 वयोगटातील आहेत. हा रोग कोणालाही सहजपणे होतो. मूळव्याधामध्ये गुदद्वार म्हणजेच ॲनस, बाहेरील एक्स्टर्नल आणि आतील इंटर्नल यांच्यामध्ये आवळशक्ती स्नायूचा म्हणजे आपण त्याला स्पिंक्टर म्हणतो, मलविसर्जनावर नियंत्रित ठेवीत असतो. त्यायोगे आपण अनुकूल परिस्थिती नसल्यास स्वच्छाची प्रक्रिया रोखून धरतो. सकाळी जेव्हा संडासची स्वच्छाची भावना होते तेव्हा डावीकडचे मोठे आतडे आकुंचन पाहून मल पुढे ढकलण्यास संदेश देते. ही प्रक्रिया नीटपणे पार न पडल्यास जोर करावा लागतो. मलघट्ट असल्यास जखम होणे किंवा काही काळ अंगावर काढल्यास चुंबळ बाहेर येणे म्हणजेच मूळव्याध बाहेर येणे असा त्रास होतो. आपण जे खातो त्याचेच पचन होऊन उरलेला मल शरीराबाहेर फेकला जातो. पूर्वी 40 नंतर मुख्यत्वे करून हा होणारा आजार हल्ली तरुण वर्गात मोठ्या प्रमाणात दिसून यायला लागलेला आहे. या सर्व प्रक्रियेची सुरुवात मलावरोध म्हणजेच कॉन्स्टिपेशनपासून होते. तरुण मुलामध्ये बहुतांश वेळा रात्री पार्टीला गेलो, सकाळी ऑफिसला जायला उशीर झाला आणि स्वच्छाला खडा झाला आणि खूप दुखले, इथून सुरुवात होते. अशावेळी संडासची जागा फाटून फिशरची सुरुवात होते. सुरुवातीला ही जखम फारसे काही न करता भरते देखील, परंतु वेळीच सावध न होऊन खाण्यापिण्याच्या सवयी न बदलल्यास हे दुखणे बळावत जाते. मग कधीकधी हाताला कोंब लागतो. तो फिशरचा सेंटिनल टॅग असतो. जो कोंब लागायला सुरुवात होते कधीतरी हा कोंब सुजतो, अचानक फुगतो, मग बसणेही कष्टप्रद होऊन जाते. संडासला कायम जोर करण्यामुळे आणि कुंतण्यामुळे मूळव्याध होऊ शकतो. मूळव्याधीचे 3 मुख्य कोंब घड्याळातील काट्याप्रमाणे 3, 7, 11 या स्थानावर आढळून येतात. यांना आपण प्रायमरी पाईल्स म्हणतो. इतर जागी असणाऱ्या कोंबांना सेकंडरी पाईल्स असे संबोधले जाते. या मूळव्याधीमध्ये रक्तस्राव होण्याचे प्रमाण जास्त असते.
फार काळ दुर्लक्ष केल्यास अंतर्गत कोंब बाहेर येऊन गुदद्वाराची संपूर्ण चुंबळच बाहेर येते. काही वेळेस जंतुसंसर्ग होऊन गुदद्वाराच्या बाजूला गळू तयार होतो. त्याचा शस्त्रक्रियेद्वारा योग्य पद्धतीने निचरा न केल्यास ते रेक्टममध्ये फुटते आणि भगंदर तयार होतो. छोटी पिटकुळी येऊन ती फुटून त्यातून पू निघतो. असा त्रास अंगावर काढल्यास जंतुसंसर्ग वरच्या दिशेने पसरून गुंतागुंतीचा हाय ॲनल फिस्टुला होऊ शकतो. भारतीयांमध्ये सकाळी उठून स्वच्छास जाणे, खाली बसून मलविसर्जन करणे आदी चांगल्या सवयीमुळे मूळव्याधीचे प्रमाण पाश्चात्य देशातील लोकांपेक्षा कमी आहे. हल्ली कमोडचा वापर आणि अनियमित जीवनशैली यामुळे आपल्याकडेही विशेषतः तरुण वर्गामध्ये मूळव्याधीचे प्रमाण वाढत आहे. मूळव्याध असल्यास काय होते, म्हणजे मूळव्याधीचं पूर्वरूप काय? सूज येणे, अग्निमांद्य, अन्न न पचणे, ताकद कमी होणे म्हणजे बलहानी, पोटात गुडगुड आवाज येणे, पोटाचा रोग झाला आहे असे वाटणे इत्यादी. मूळव्याध हा गुदद्वाराच्या आतील तसेच बाहेरील भागाचा आजार असून यामध्ये गुदद्वारातील रक्तवाहिन्या फुगतात, सुजतात, त्या ठिकाणी वेदना तसेच रक्तस्राव देखील होतो. मूळव्याधीचे प्रकार किती आहेत आणि कोणते? सुरुवातीला आपण मूळव्याधीचे किती प्रकार आहेत ते बघूया. 1. उत्पत्ती स्थानानुसार प्रकार. 2. अवस्थेनुसार प्रकार. उत्पत्ती स्थानानुसार म्हणजेच मूळव्याध नक्की कुठल्या ठिकाणी होतो त्यानुसार त्याचे 2 प्रकार पडतात. अंतर्गत मूळव्याध व बाह्य मूळव्याध. अंतर्गत मूळव्याध म्हणजे काय? गुदद्वाराच्या आतमध्ये होणाऱ्या मूळव्याधीला अंतर्गत मूळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मूळव्याधीमध्ये वेदना कमी असतात पण रक्तस्राव जास्त प्रमाणात असतो. आत असलेल्या मूळव्याधाचा त्रास कधीतरीच होतो, मात्र या भागावर ताण आल्यास त्रास होतो. सतत ताण वाढत गेल्यास आत असलेले मूळव्याधीचे कोंब बाहेर येत जातात. दुसरा प्रकार जो आहे तो बाह्य मूळव्याध. गुदद्वाराच्या बाहेर असलेला, गुदद्वाराच्या बाहेरील भागात होणाऱ्या मूळव्याधीला आपण बाह्य मूळव्याध असे म्हणतात. या प्रकारच्या मूळव्याधीमध्ये वेदना व रक्तस्राव कमी प्रमाणात असतो, परंतु खाज ही अतिशय जास्त प्रमाणात असते. काही रुग्णांच्या तेथील रक्तवाहिन्या फुगून फुटू शकतात आणि रक्ताची गाठही तयार होते. मूळव्याधीचे प्रकार अवस्थेनुसार. मूळव्याधीचा आजार किती बळावलेला आहे त्यानुसार त्याचे 4 अवस्थांमध्ये वर्गीकरण केलेले आहे. प्रथम अवस्था म्हणजे ग्रेड 1. पहिली अवस्था म्हणजे असे की तुम्हाला ते जाणवणार नाही की आपल्याला आतमध्ये मूळव्याध आहे, पण तुम्ही काही कारणास्तव कॉन्स्टिपेशन म्हणजेच बद्धकोष्ठता झाली आहे, रक्तस्राव झाला आहे किंवा संडास करताना दुखले, त्यावेळी तुम्ही डॉक्टरांना भेटता. त्यावेळी डॉक्टर तुम्हाला तपासून सांगतात की तुम्हाला ग्रेड 1 पाईल्स आहे, ग्रेड 1 मूळव्याध आहे. जेव्हा गुदभागी अल्प प्रमाणात वेदना, खाज, आग होते तेव्हा त्यास प्रथम अवस्था असे म्हणतात. या अवस्थेत मूळव्याधीचा उपचार केल्यास औषधोपचाराने मूळव्याध पूर्णपणे बरे होते. द्वितीय अवस्था म्हणजेच ग्रेड 2. जेव्हा प्रथम अवस्थेतील गुदभागी वेदना, खाज व आग ही लक्षणे वाढतात, तसेच बद्धकोष्ठता होते, पोट साफ होत नाही, गुदाच्या ठिकाणी कोंब आल्यासारखा जाणवतो, त्या ठिकाणी वेदना होते, खाज होते, रक्तस्रावाचे प्रमाण प्रथम अवस्थेपेक्षा वाढते, तेव्हा त्यास द्वितीय अवस्था असे म्हणतात. म्हणजेच ग्रेड 2. यामध्ये मूळव्याधीचे कोंब स्वच्छ विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर येतात व स्वच्छ विधीच्या नंतर ते आपोआप आत जातात. या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्यपालन केल्यास औषधोपचाराने मूळव्याध पूर्ण बरी होते. आता तिसरा प्रकार तृतीय अवस्था ग्रेड 3. बद्धकोष्ठता, स्वच्छतेच्या वेळी त्रास होणे, रक्तस्राव, दाह, खाज ही लक्षणे द्वितीय अवस्थेपेक्षा वाढतात. या अवस्थेमध्ये स्वच्छ विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर आलेले मूळव्याधीचे कोंब आपोआप आत जात नाहीत, ते तसंच गुदद्वाराच्या बाहेर राहतो. कोंबाला बोटांनी आत ढकलल्यानंतरच कोंब आत जातो. या अवस्थेत मूळव्याधाचा उपचार व पथ्यपालन केलेही तरी काही रुग्णांमध्ये औषधोपचाराने मूळव्याध बरी होण्याची शक्यता असते व काही रुग्णांना शल्यचिकित्सा गरजेची असते. म्हणजेच काय तर ऑपरेशन करावे लागू शकते. चतुर्थ अवस्था म्हणजेच ग्रेड 4. चतुर्थ अवस्थेत तृतीय अवस्थेतील लक्षणे वाढतात. ही गंभीर अवस्था आहे, म्हणजेच इमर्जन्सी कंडिशन आहे. या अवस्थेत उपचारास उशीर लावू नये. यामध्ये स्वच्छ विधीच्या वेळेस गुदद्वाराच्या बाहेर आलेले कोंब आपोआप आत जात नाहीत, तसेच बोटांनी ढकलूनसुद्धा आत जात नाहीत, ते गुदद्वाराच्या बाहेर राहतात.
या चतुर्थ अवस्थेत मूळव्याधाचा उपचार फक्त शल्यचिकित्सेने म्हणजेच ऑपरेशनद्वारेच होऊ शकतो. मूळव्याधीची लक्षणे. आता आपण मूळव्याधीची लक्षणे बघणार आहोत. अतिशय महत्त्वाचं लक्षण म्हणजे स्वच्छविधीच्या वेळेस गुदभागी वेदना होणे म्हणजेच संडासची जागा दुखणे. दुसरं लक्षण आगाग होणे, जळजळ होणे, सूज येणे, खाज येणे, संडास करताना त्रास होणे, स्वच्छविधीच्या वेळेस रक्त पडणे, गुदद्वारातून चिकट पदार्थ बाहेर पडणे म्हणजेच आव पडणे, गुदभागी कोंब गाठ असल्यासारखे वाटणे, पूर्ण पोट साफ न वाटत राहणे, गुदभागी काहीतरी आहे सतत टोचत आहे असे जाणवत राहणे, भूक मंदावणे, स्वच्छविधीच्या वेळेस गुदभागी वेदना व रक्तस्राव होतो. या कारणामुळे रुग्ण जेवण कमी करू लागतो, परंतु याचा तोटा जास्ती होतो. कमी जेवणामुळे बद्धकोष्ठता वाढते, तसेच मूळव्याधीचा त्रासही वाढतो. रुग्णांचे वजन कमी होतं, ॲनिमिया होतो. मूळव्याधीमध्ये रक्तस्राव झाल्यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण कमी होते. या अवस्थेला ॲनिमिया असे म्हणतात. अशी लक्षणे दिसल्यास जाणून घ्यावे की आपल्याला मूळव्याध झालेला आहे किंवा मूळव्याधीची सुरुवात झालेली आहे. कारणे. मूळव्याधीची कारणं काय आहेत? गुदद्वाराजवळील रक्तवाहिन्या सुजल्यावर त्यांचा दाह होतो, आगाग होते. त्याच्यावर जास्त दाब पडल्यावर जळजळ सुरू होते. रक्तवाहिन्या सुजण्याची अनेक कारणं आहेत. सगळ्यात जास्त महत्त्वाचं कारण आहे ते बद्धकोष्ठता म्हणजेच पोट साफ न होणे, कॉन्स्टिपेशन. पोट साफ न झाल्यामुळे संडासच्या जागेवर जोड पडतो. स्वच्छाच्या वेळीस या वाहिन्यावर वाजवीपेक्षा जास्त ताण येतो. बराच काळ शौचालयात बसणं, स्वच्छविधीच्या वेळेस जोर करणं, कडक मलप्रवृत्ती, कुंथण्यामुळे मूळव्याध होऊ शकतो. अशी याची काही कारणं आहेत. आपण जास्त बाहेर खाल्लं म्हणजेच हॉटेलचं खाणं असेल, योग्य तऱ्हेनं पाणी नाही पिला तर, अवेळी जेवण केलं तर, एकाच जागी बसून राहिला, आहारामध्ये कमी असलेले तंतुमय पदार्थ म्हणजेच फायबर्स कमी खाल्ले तर, अन्न पचनासाठी लागणारे तेल तूप कमी प्रमाणात वापरले तर, आहारामध्ये हिरवी मिरची खाल्ली तर, पिझ्झा, बर्गर, वडापाव, भजी जे बद्धकोष्ठता वाढवणारे पदार्थ आहेत ते अतिप्रमाणात खाल्ले तर, सतत उष्ण गुणाचे पदार्थ खाल्ले तर, वातकारक व वृक्ष पदार्थ खाल्ले तर, अतिप्रमाणात तिखट खाल्ले तर, आणि जास्त वजन वाढले असेल तरीही, जास्त वेळा एकाच जागी बसला असला तरीही, तसेच सतत अतिसार, जुलाब होणे, व्यायाम करताना अतिशय जड वजन उचलणे आणि त्याबरोबरच व्यायामाचा अभाव म्हणजे व्यायाम केला नाही तरीही यामुळे गुदद्वाराजवळील भागावर ताण येतो. लिव्हर सिरोसिससारख्या आजारामुळे, अतिमांसाहार खाण्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. रक्तवाहिन्यांचे आजार, अशी नानाविध कारणे, यामधील ही महत्त्वाची कारणे तुम्हाला मी सांगितले. एक वेळ आपल्याला तिखट खाल्लं तर चालेल, पण हिरवी मिरची ही मूळव्याधीच्या रुग्णामध्ये भयंकर त्रासदायक ठरणारे आहे. अजून महत्त्वाचं एक कारण राहिलं, प्रेग्नेन्सीनंतरसुद्धा मूळव्याध होतो. महिलांना गरोदरपणात बद्धकोष्ठता, मूळव्याध होण्याची शक्यता वाढते. गर्भधारणेदरम्यान गर्भाचे वजन आतड्यावर पडते, त्यामुळे बद्धकोष्ठता होते. प्रसूतीनंतर, प्रसूतीदरम्यान अतिजोर केल्यामुळे मूळव्याध होण्याची शक्यता असते. बऱ्याच वेळा संडास करताना लावलेला जोर, ताण हा सुद्धा मूळव्याध उत्पन्न करण्यास कारणीभूत असतो. त्यामुळे तिखट, मसालेदार, चमचमीत पदार्थ खाणे, काही स्ट्रॉंग ॲलोपॅथिक औषधं घेणे, वेळच्या वेळ स्वच्छास न जाणे, अतिजागरण, व्यायामाचा अभाव, मधुमेह, वृद्धत्वामुळे येणारे पचनाचे दौर्बल्य, गर्भारपण, आमांश अशा अनेक बाबीही यासाठी कारणीभूत ठरू शकतात. आता आपल्याला हा विचार येत असेल की खाण्यापिण्याच्या सवयीमुळे मूळव्याध होतो का? अर्थात होतो. आजकाल खाण्यापिण्याच्या सवयी तसेच जीवनशैली सवयीमुळे असे आजार होत असतात. लोक भरपूर प्रमाणात हॉटेलिंग करतात. पिझ्झा, चीज, बर्गर, वडापाव यासारखे फास्ट फूड, मैद्याचे पदार्थ खात आहेत. त्यामुळे मूळव्याध होण्याचा धोका वाढत आहे. तसेच लोक आजकाल भाज्या, फळं, जेवणामध्ये तूप कमी खातात, पाणी कमी पितात, त्यामुळेही त्रास होतो. त्यामुळे आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीची यात मोठी भूमिका आहे. अनुवंशिकता. मूळव्याध अनुवंशिक असतो का असा प्रश्न अनेक जण विचारतात. अनुवंशिकतेबद्दल खात्रीपूर्वक सांगता येत नाही, परंतु एकाच कुटुंबातील काही लोकांना हा त्रास होत असल्यास जेवणाच्या खाण्याच्या सवयी, जेवणाच्या वेळेतील अनियमितता, व्यायामाचा अभाव, रात्री उशिरापर्यंत जागणे आदी सवयी विचारात घ्याव्या लागतील.
मूळव्याध झाल्याने आहारातील बदलानंतर कोणती काळजी घ्यावी? मूळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असताना लोकांनी आहारात बदल करावा. मैदा तसेच फास्ट फूड खाणं टाळावं. तसेच मूळव्याध कोणत्या प्रकारचा असो सकस आहार घेतला पाहिजे. हा आजार कोणत्या वयोगटातील लोकांना होतो? हा आजार कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकतो, परंतु 20 ते 50 या वयोगटातील लोकांमध्ये याचं प्रमाण जास्त आहे. 60 आणि 70मधील लोकांना बद्धकोष्ठेचा त्रास असेल तर त्यांच्यामध्ये मूळव्याधीचा त्रास होण्याची शक्यता वाढते. लहान मुलांमध्ये हा आजार फारसा आढळत नाही. खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयीमुळे पौगंडावस्थेतील मुलांना मल साठून राहणे, स्वच्छाला बराच वेळ लागणं असा त्रास होऊ शकतो. त्यामुळे मूळव्याध होऊ शकतो. घरगुती उपायांनी मूळव्याध बरा होतो का? मूळव्याध सुरुवातीच्या टप्प्यात असताना भाज्या खाणे, जिरं घातलेलं पाणी पिणे याचा लाभ होऊ शकतो. मूळव्याधीमध्ये घरगुती अतिशय सोपे उपाय आहेत. जर सुरुवातीला तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होत असेल तर साहजिकच बद्धकोष्ठता असते, म्हणजेच पोट साफ होत नसते. तर पोट साफ होण्यासाठी तुम्ही गरम दुधात 1-2 चमचे एरंड तेल दुधासह घ्यायचं आहे. त्याच्यानंतर रात्री त्रिफळा चूर्ण तुम्ही घेऊ शकता. त्रिफळा चूर्ण मार्केटमध्ये कुठल्याही मेडिकलमध्ये तुम्हाला मिळून जाईल. आहारामध्ये तेल किंवा तुपाचा वापर अतिशय महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा तेल आणि तुपाचा वापर आपण कमी करतो, पण मूळव्याधीचं साधं सोप्पं गणित असतं. आतड्यामध्ये तेलाचा अंश कमी झाला की त्या ठिकाणी मल चिकटून राहतो व तो बद्धकोष्ठता होण्यास कारणीभूत ठरतो आणि बद्धकोष्ठता झाली की आपोआपच मूळव्याध होतो. त्यामुळे तेल तुपाचा आहारामध्ये योग्य वापर केला पाहिजे. जेवणामध्ये ताक वापरावं, पण दह्याचा वापर करू नये. दही हे बरेच जण थंड आहे म्हणून वापरतात, पण मुळात दही हे उष्ण गुणाचं आहे. त्यामुळे दही आहारामध्ये वापरू नये. मूळव्याधीच्या रुग्णांनी तर नक्कीच वापरू नये. दह्यामुळे मूळव्याधीची सूज वाढते, आगाग बडबड वाढते, हे पण लक्षात घ्यायला हवे. आहारामध्ये सुरणाचा वापर करावा. बऱ्याच वेळा आयुर्वेदामध्ये ताकाचा वापर जास्त सांगितलेला आहे. भोजनांती पिबेत तक्रम, म्हणजे भोजनानंतर ताकाचा वापर करावा. हिरव्या पालेभाज्या, कोशिंबीर, फळे असे चोथायुक्त म्हणजेच फायबरयुक्त पदार्थ आहारात विपुल प्रमाणात घेणे गरजेचे आहे. नाश्ता व जेवण वेळच्या वेळी घेणे आवश्यक असते. असे तुम्ही घरगुती उपचार करू शकता. हा रोग अनेक दिवस लपविला जातो, त्यामुळे तो वाढल्यावर लोक उपचारासाठी धावतात. ह्या आजाराबद्दल बरेच गैरसमज आहेत. योग्य वेळी त्यावर उपचार करणे हाच त्यावरचा उत्तम मार्ग आहे. गोदोद्वाराची दुखणी सहजासहजी न दिसणारी, सांगायलाही अवघड वाटणारे, पण उठता बसता कष्टप्रद अशीच असतात. स्वतःला दिसत नाहीत, बघता येत नाहीत, परंतु हे दुःख रात्रंदिवस पिच्छा सोडत नाही. विशेषतः स्वच्छाला जायच्या कल्पनेनेसुद्धा डोळ्यासमोर काजवे चमकू लागतात. त्यातून रक्तस्राव होत असेल तर परिस्थिती आणखीनच गंभीर बनते. अनेकदा जाहिरातींना बोलून भोंदू, बंगाली बाबा आदीकडून अघोरी उपचार घेतले जातात आणि मग जंतू संसर्ग, वेदना इत्यादी गुंतागुंत वाढून जगणे असह्य होऊ शकते. शस्त्रक्रिया हा शेवटचा उपाय. त्याआधी ज्या कारणांनी किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे संडासला खडा होतो त्याबद्दल उपचार करणे गरजेचे आहे. मधुमेह, कृमी, अमिबियासिस किंवा पोटातील जंतू संसर्ग यापैकी काही त्रास असल्यास यावर उपचार करणे गरजेचे आहे. तसेच कायमस्वरूपी खडा न होईल याबाबत देखील काळजी घेणे गरजेचे आहे. ऑपरेशनची गरज कधी लागते? खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली बदलूनही तसेच डॉक्टरांनी दिलेली औषधे घेऊनही परिस्थितीत सुधारणा झाली नाही तर ऑपरेशन करावं लागतं. 4थ्या ग्रेडमधील मूळव्याध असेल तर 95% लोकांना ऑपरेशन करावं लागतं. मूळव्याधावर उपचार काय आहेत? सुरुवातीच्या प्रथम अवस्थेमध्ये, द्वितीय अवस्थेमध्ये, तृतीय अवस्थेमध्ये म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यात काही औषधं घेऊन आणि आहार जीवनशैलीत बदल करून उपचार करता येतात. पण काही वेळा पुढील टप्प्यातील म्हणजेच 4थ्या स्टेजमधील मूळव्याधावर ऑपरेशन हा एकमेव उपाय उरतो. ऑपरेशननंतर योग्य आहार आणि जीवनशैलीची सवय कायम ठेवावी लागते. सुरणाचा कंद आणून त्याची वरची साल काढून टाकावी. आतील गुलाबी भागाच्या बटाट्यासारख्या काचऱ्या करून त्या गाईच्या तुपात परताव्यात व खाव्यात. यात मीठ टाकू नये.
नंतर अधूनमधून ही भाजी खात जावे. रात्री एका वाटीत 1 चमचा तूप गरम करून पातळ करून त्यात साखर घालावी. त्यात अर्धा वाटी पाणी घालून ते प्यावे. सकाळी त्रास कमी होतो. इसबगोलचा भुसा आणून त्यात पाणी घालून रात्री भिजत ठेवावे. सकाळी ते गाळून प्यावे. आयुर्वेदिक औषधालयामधून जात्यादी तेल आणून ते तेल कापसामध्ये भिजवावे व छोटासा कापसाचा बोळा गुदाच्या जागी ठेवावा. हिरव्या पालेभाज्या, कोशिंबिरी, फळे असा चोथायुक्त पदार्थ आहारात भरपूर प्रमाणात घ्यावा. जेवणानंतर शतपावली करणे, तिखट, मसालदार, तळलेले, चमचमीत पदार्थ टाळणे, रात्रीची झोप व्यवस्थित करणे, जागरण टाळणे, सकाळी उठल्यावर नियमितपणे स्वच्छास जाणे आदी उपायांना मदत होते. स्वच्छास मऊ होण्याकरता वर सांगितल्याप्रमाणे इसबगोल, त्रिफळा चूर्ण, एरंडेल यासारखी औषधे वापरता येतात. गुदद्वाराची दाह कमी करण्याकरता अनेक प्रकारची वेदनाशामक मलमे उपलब्ध आहेत. वेदना फार असल्यास वेदनाशामक गोळ्या आणि जंतुसंसर्ग असल्यास प्रतिजैविकाचाही वापर केला जातो. शौचाला जाऊन आल्यावर छोट्याशा टपामध्ये किंवा पाटीमध्ये कोमट पाण्यात बसून शेक घेण्याने आगाग दाह कमी होतो. वरील सर्व उपचारांनी आराम न मिळाल्यास डॉक्टरांना दाखवावे व वैद्यकीय सल्ला नक्की घ्यावा. एकूण तात्पर्य सांगायचे झाल्यास संडासला खडा होणे, बद्धकष्टता होणे या बाबी मुळातूनच दुरुस्त केल्या आणि सुरुवातीलाच लक्ष देऊन दुर्लक्ष न करता योग्य उपचार केल्यास पुढील गुंतागुंत आणि वेदना टाळता येतात. चतुर्थ अवस्थेतील मूळव्याधीसाठी कोंब मोठे असल्यास, गुदद्वाराच्या बाहेर येत असल्यास किंवा खूप जुनाट असल्यास याला शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. या पद्धतीत भूल देऊन मूळव्याधीची कोंब कापून टाकतात. या पद्धतीच्या शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला 3 ते 5 दिवसापर्यंत रुग्णालयात भरती व्हावे लागते. शस्त्रक्रियेनंतर 1.5 ते 2 आठवडे ड्रेसिंग करावे लागते. तसेच गरम पाण्याचा शेक घेणे, संडास साफ होण्याकरिता औषधे घेणे, वेदनाशामक औषधे, अँटीबायोटिक्स घेणे गरजेचे असते. मूळव्याधावर कायमचा उपाय काय आहे? आरोग्यदायी जीवनशैली हाच मूळव्याधावर कायमचा उपाय आहे. काही लोकांना ऑपरेशननंतरही मूळव्याध परत येण्याची शक्यता असते. त्यामुळे त्या लोकांनी चांगला आहार, आरोग्यदायी जीवनशैलीचाच अवलंब केला पाहिजे. धन्यवाद.